मित्र, आज आपण आजच्या या लेसन मध्ये ग्लेजिंग अँड लोडिंग ऑफ ग्राइंडिंग व्हील या लेसन संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर या ग्लेजिंग अँड लोडिंग ऑफ ग्राइंडिंग व्हील संदर्भात माहिती पाहत असताना आपण प्रथमतः ग्लेजिंग संदर्भात माहिती पाहू. या ठिकाणी व्हील दाखवलेले आणि त्या व्हीलवर ग्लेजिंग झालेलं दिसून येईल. त्याच्यामध्ये पहा, learned abrasive grains caused by grinding hard material. हार्ड मटेरियल ग्राइंडिंग केल्यामुळे अब्रेसिव्हचे पण ब्लंड झालेले. त्याच्यानंतर बॉन्ड टू फर्म टू रिलीज ब्लंड ग्रेन्स. त्याच्यानंतर या व्हीलच्या बाबतीत व्हील सरफेस हॅज ग्लेजी स्मूथ सरफेस अशा प्रकारचा ग्लेजिंग झाल्यानंतर तयार होतो. तर या ग्लेजिंग संदर्भात आपण आणखी माहिती पाहूया. तर जेव्हा ग्राइंडिंग व्हीलच्या पृष्ठभागाला गुळगुळीतपणा व चकाकी आलेले दिसू लागते तेव्हा व्हीलला ग्लेजिंग आलेले आहे असे म्हटले जाते. म्हणजे ग्राइंडिंग व्हीलमध्ये एब्रेसिव्ह ग्रेन बॉन्डच्या अपेक्षेपेक्षा लवकर घासले जातात. त्यावेळी व्हीलचा फेस शिशासारखा चमकदार होतो. तेव्हा एब्रेसिव्हचे कण तीक्ष्ण राहत नाहीत. त्यामुळे ग्रेन्समध्ये मटेरियल कटिंग करण्याची क्षमता राहत नाही. त्यास ग्राइंडिंग व्हीलचे ग्लेजिंग झाले असे समजावे. अशा प्रकारे या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून आपल्या लक्षात येते की या ठिकाणी ब्लंड झाल्यामुळं त्याच्यामध्ये कटिंग करण्याची क्षमता राहत नाही आणि हे आपल्याला यावरून लक्षात येतं. तर अशा ग्लेजिंग संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्याच्यामध्ये पुढचा आपण मुद्दा ग्लेजिंग संदर्भातला कॉजेस अँड रेमेडीज ऑफ ग्लेजिंग म्हणजे ग्लेजिंग ची कारणे आणि परिणाम उपाय या संदर्भात आपण पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा पाहणार आहोत, रॉंग सिलेक्शन ऑफ ग्रेड अँड साईज. त्याच्यामध्ये माहिती पाहत असताना ग्राइंडिंग व्हील निवडण्यात चूक करणे म्हणजे सॉफ्ट ग्रेड व्हीलच्या जागी हार्ड ग्रेड व्हील आणि मीडियम ग्रेन साईजच्या जागी फाईन ग्रेन साईज व्हीलची निवड करणे होय. आता यावर उपाय म्हणून आपल्याला सांगता येईल, मटेरियलनुसार योग्य ग्रेड व ग्रेन साईजच्या ग्राइंडिंग व्हीलची निवड त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. दुसरा मुद्दा, हाय व्हील स्पीड. तर अशा वेळेस ग्राइंडिंग व्हील शिफारस केलेल्या स्पीड प्रमाणे योग्य असे ठेवावे. तिसरा मुद्दा, फीड टू फाईन. हा दुसरा मुद्दा आपण पाहिला. हाय व्हील स्पीड संदर्भात माहिती पाहत असताना व्हीलचे स्पीड शिफारस केलेल्या स्पीड प्रमाणे योग्य असे ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर फीड टू फाईन या संदर्भात माहिती पाहत असताना स्पीडचा जो दर आहे तो योग्य असा सेट केलेला असावा. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. त्यामध्ये डर्टी कुलंट खराब झालेला असणं. तर खराब झालेले कुलंट बदलून नवीन कुलंटचा त्या ठिकाणी वापर करावा. त्याचप्रमाणे या 4 बाबींबरोबरच मटेरियलनुसार व्हीलची निवड न केल्यास, मटेरियल जास्त हार्ड असल्यास, हार्ड ग्रेडचे व्हील असल्यास, प्रमाणापेक्षा मोठा कट घेतल्यास, जास्तीचे फीड लावल्यास ग्लेजिंगची शक्यता त्या ठिकाणी वाढत असते. अशा प्रकारे आपण ग्लेजिंग झाल्यानंतर त्याची काही कारणं आणि रेमेडीज ऑफ ग्लेजिंग या संदर्भात रॉंग सिलेक्शन ऑफ ग्रेड अँड साईज. दुसरा मुद्दा, हाय व्हील स्पीड, फीड टू फाईन, डर्टी कुलंट या संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर आपण पाहणार आहोत ग्लेजिंग आणि लोडिंग मधला पुढचा मुद्दा, लोडिंग. आता लोडिंग संदर्भात माहिती पाहत असताना या ठिकाणी पार्टिकल्स ऑफ मेटल बीइंग ग्राउंड क्लॉक स्पेस. या ठिकाणी ज्या सॉफ्ट मटेरियलला ग्राइंडिंग केल्यानंतर त्याचे काही कण आहेत ते या ठिकाणी अब्रेसिव्हच्या व्हीलवर चिकटतात आणि त्यामुळे काय होतं, लोडिंग होतं असं हे दाखवलेलं आहे. तर या लोडिंग संदर्भातली आपण अधिक माहिती आपण पाहणार आहोत. जेव्हा ॲल्युमिनियम, तांबे, शिसे इत्यादी सारखे नरम मटेरियल
घासले जाते तेव्हा ॲब्रेसिव्ह कणांच्या मध्ये या नरम धातूचे कण ग्राइंडिंग व्हीलच्या बेसवर चिकटले जातात. व्हीलच्या अशा स्थितीला लोडिंग असे म्हणतात. लोडिंग प्रामुख्याने सॉफ्ट मटेरियल ग्राइंडिंग केल्यामुळे हे जे लोडिंग आहे ते प्रामुख्याने सॉफ्ट मटेरियल व्हीलच्या वर ग्राइंडिंग केल्यामुळे होते. तसेच हार्ड बॉन्डचे व्हील कमी स्पीडमध्ये चालवल्यामुळे तसेच जास्त डेप्थमध्ये ग्राइंडिंग केल्यामुळे होते. मटेरियलनुसार व्हीलची निवड न केल्याने बंद व्हीलवर कूलंट पडत राहणे, कूलंटमध्ये ऑइलचे प्रमाण जास्त असणे यामुळे प्रामुख्याने लोडिंगची समस्या उद्भवते. अशा प्रकारे हे लोडिंग संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहण्यापूर्वी या लोडिंग संदर्भात ग्लेजिंग आणि लोडिंग झालेली व्हील मटेरियल कटिंग करण्याकरता आपल्याला योग्य राहत नाही, म्हणून ग्लेजिंग आणि लोडिंग झालेल्या व्हीलला प्रामुख्याने कटिंगची क्षमता पूर्वत आणण्याकरता त्याला ड्रेसिंग केलं जातं. त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा पाहणार आहोत, रिझल्ट ऑफ ग्लेजिंग अँड लोडिंग ऑफ ग्राइंडिंग व्हील. तर ग्लेजिंग अथवा लोडिंग झालेल्या ग्राइंडिंग व्हीलचे परिणाम जवळजवळ सारखेच असतात आणि ते म्हणजे एक, व्हील आणि जॉबमध्ये कटिंग प्रेशर जास्त लागते. दुसरा मुद्दा, जास्त उष्णता निर्माण होते. तिसरा मुद्दा, घासलेला पृष्ठभाग जळलेला दिसतो. 4, पृष्ठभागाची फिनिशिंग निकृष्ट दर्जाची येते. 5, जॉबच्या आकार व मापात चुका होतात. 6, केव्हा केव्हा व्हील जास्त दाब पडल्यामुळे तुटते. अशा प्रकारे हे रिझल्ट ऑफ ग्लेजिंग अँड लोडिंग ऑफ ग्राइंडिंग व्हीलचे आपल्याला काम करताना दिसून येतात. त्याच्यानंतर ग्लेजिंग अँड लोडिंग संदर्भातला आपण पुढचा मुद्दा म्हणजे शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ड्रेसिंग. आपण पाहतो हे जे काही ग्लेजिंग आणि लोडिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये कटिंगची क्षमता राहत नाही आणि अशा वेळेस त्याच्यामध्ये कटिंगची क्षमता पूर्वत आणणं गरजेचं असतं. तेव्हा ड्रेसिंग संदर्भात मुद्दा पाहत असताना डल किंवा ग्लेज व्हीलला खालील कारणाकरता ड्रेसिंग करावं. त्याच्यामध्ये एक, ग्राइंडिंग व्हील आणि जॉब यामध्ये निर्माण होणारी उष्णता कमी करण्याकरता. 2, ग्राइंडिंग व्हील आणि मशीन वरील ताण कमी करण्याकरता. तिसरा मुद्दा, जॉबची अचूकता व पृष्ठभागाच्या फिनिशिंग मध्ये सुधारणा होण्याकरता. चौथा मुद्दा, धातू कट करण्याचं प्रमाण वाढविण्याकरता या ग्लेजिंग आणि लोडिंग झालेल्या व्हीलला ड्रेसिंग करणं आवश्यक असतं. अशा प्रकारे आज आपण या लेसनमध्ये ग्लेजिंग अँड लोडिंग ऑफ ग्राइंडिंग व्हील याच्यामध्ये ग्लेजिंग, त्याचप्रमाणे त्या ग्लेजिंगची कारणं, त्याचप्रमाणे लोडिंग आणि त्या लोडिंग, ग्लेजिंग आणि लोडिंगचे काही परिणाम आणि त्याच्यावरचे उपाय आपण या संदर्भातली माहिती या प्रकरणामध्ये अभ्यासली. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.